पिंटे आम्ही घरी नाही बरं का. ना मामाच्या गावाला नाही आली का, इथं तुझं एक निरोप आलं तर मी लगेच 10 रुपये घेऊन येईल. त्या गण्याच्या ना गौऱ्याच्या नांदी लागून तिथं मिरवणुकीत फटाकडे वाजवा जशी ना, तसं करू नको बरं का. गोरगरिबाचे दुकान असते तिथं कळलं ना. ते डीजे ना पीजे ते पण नका लावू. तुमच्या हातांच्या आहे ना त्या मंडलांचं काय काय त्या नका करू. डीजेच्या तालावर नाचायला नव्हता गणपती आला इथं. तो तुमची भक्ती घ्यायला आलता. तुम्ही त्याची भक्ती अर्पण करा ना, त्याला त्याच्या घरी पाठवा. हा, वैकुंठीच्या इथं आलता ना, मग संत काय सांगत का, टाळी वाजवावी ना गुढी उभारावी ना वाटती चालावी पंढरीची. मग देव वैकुंठाला जाईल, त्याच्या मागे तुम्ही भाऊक व्हा ना. डीजे लावून तुम्ही नाचताना लवकर या लवकर या, हे असं माहिती असं का तुम्हाला चालले, तुम्हाला आनंद झाली पक्का का देव चालले तर तुमचा काही आता ठाव ठिकाणा डोक्याचा ना बुद्धीचा नाही का. गावातलं गणपती चांगलं बुरळ, मग बाजारातलं बुरळ तेव्हा तुम्ही येरीपिशी होते नसती तिथे. ते काय फटाकडे बिटाकडे वाजू नका. दवाखाने तुझं डीजे वाजवणार तर तकड लाशा रमणे राहिली त्यांना. दवाखान्यातल्या लोकांना किती बरं हुरदयाचं आहे होते. कोणचं कान ठरल्याने बसत येतं, कान दुखत, ज्याचा दुखतं त्याला माहित होते. त्याचं काय नको करू, त्यांच्या जोडला जाऊच नको. तो पहिली बात बादच्या जोडला तर तिथं मागर राहा. चांगली भजन कीर्तन करतील ना मोठी माणसं, त्यांच्या मागं टाळे वाजवा. बोलताना सध्या टाळे वाजवायची. हाऊस वाटली तर रिंगण धरायचं. भक्तिभावाच्या रिंगणाला पाहून देवाचं पण मन चांगलं राहते ना, त्याला पण चांगला आनंद होतो ना. याच्या आधी का डीजे होतं का, लोक भजन कीर्तनच करीत ना सण उत्सवाला. मग त्या करा ना तुम्ही, त्या न्या पुढं ना. देवान जर डीजे आवडतं ते नाक्यावर बसतं. ते तिथं हिमालयात ना कायला सकायला गेलात तर गुहांच्या मध्ये राहिला ते तुमच्या नाक्यावर नाही बसतं. त्यात ध्यान जरा आपल्या पत्त्याने चांगलं वागा.